मला सांगा, समुद्र सपाटीपासून आपलं जे पाणी आहे शुद्ध पाणी ते किती डिग्रीला उकळ्या मारायला लागतं? गरम तर होतच आपण जाळ लावल्यानंतर, पण किती डिग्री झाल्यानंतर ते पाणी उकळ्या मारायला लागतं? समुद्र सपाटीपासून म्हणजे आपण समुद्राच्या सपाटीच्या वरती ना, म्हणून बोललो तसं. कारण जर आपण याचा फरक जर बघितला, जर वरती जर गेलो आपण कुठं, जर माउंट एव्हरेस्ट सारख्या उंच शिखरावर गेलं तर हवेचा दाब कमी होतो, तर त्या ठिकाणी पाणी उकळायला खूप कमी वेळ लागतो, खूप कमी डिग्रीला ते पाणी उकळायला लागतं. आणि जर तुम्ही हवेचा दाब जास्त असेल अशा ठिकाणी जर गेले तर तिथं पाणी उकळायला खूप जास्त वेळ लागतो. पण साधं जर बघितलं आपलं शुद्ध पाणी समुद्र सपाटीपासूनच्या अंतरावर जर शुद्ध पाणी जर बघितलं तर किती डिग्रीला उकळी मारायला लागतं ते सांगायचंय. उभं राहा. 100 डिग्री सेल्सिअस. राईट. 100 डिग्री सेल्सिअस आपलं जे तापमान असतं, वातावरण जर बघितलं तुम्ही, तर तुमचं जर आता सध्या हिवाळ्याचं जर बघितलं 27-28 मे बी असेल तेवढं, जर तुम्ही तसं बघायला गेले तर 100 डिग्री सेल्सिअसला ते काय होतं, पाणी उकळ्या मारायला लागतं. तेवढं त्याला आपण उष्णता दिली म्हणजे त्याचा उत्कलन बिंदू असतो, पॉइंट असतो, तो पॉइंटला तो काय करतो, उकळ्या मारायला लागतो. तर हवेच्या दाबावर हे निगडीत असतं. हवेचा दाब जर जास्त असेल तर पाणी उकळायला जास्त वेळ लागेल, आणि हवेचा दाब जर कमी असेल तर पाणी उकळायला काय लागेल, कमी वेळ लागेल. ओके.